नागपूर शहरात घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस सतर्क झाले असून हुडकेश्वर पोलिसांनी गजानन नगर नरसाळा येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणलाय। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक काटोके आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयरित्या तपास चक्रे फिरवून 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी या घरफोडीची कबुली दिली। पोलिसांनी या कारवाईत 75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। विधी संघर्षित बालक असल्याने पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलंय। पालकांसह त्यांना समज देण्यात आली असून तपासाच्या कामात सहकार्य करण्यासाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सूचनापत्रही बजावण्यात आले आहे। ही कारवाई हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। गजानन नगर नरसाळा या भागामध्ये एक घरफोडीचा गुन्हा घडला होता। त्याबाबत हुडकेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक काटोके आणि त्यांच्या पथकाने 2 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता तो गुन्हा उघड झालेला आहे। त्यामध्ये एकूण 75,000 रुपयांचा मुद्देमाल रिकवर करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये चांदीचे काही दागिने आणि एक मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपींना त्यांच्या पालकांसह सूचनापत्रावर सोडून देऊन हुडकेश्वर येथे हजर राहण्याबाबत सूचनापत्र देण्यात आले।